आणि आता पुढच्या बातमीकडे वळूयात। मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आणि या समन्समुळे नाईक निंबाळकरांना मोठा धक्का बसलाय। या प्रकरणात शरद पवार गटाचे नेते सामील असल्याचा आरोप होता। रामराजेंना समन्स पाठवल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। रामराजे नाईक निंबाळकर हे राज्याचे माजी सभापती आहेत। साताऱ्याच्या वडूज पोलिसांनी रामराजेंना समन्स पाठवल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे। मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये चौकशीसाठी हे समन्स रामराजे नाईक निंबाळकर यांना पाठवण्यात आलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये शरद पवार गटाचे नेते सामील असल्याचा आरोप करण्यात येत होता। त्यामुळे रामराजेंना समन्स आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। रामराजे नाईक निंबाळकर हे राज्याचे माजी सभापती आहेत आणि त्यांना जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये चौकशीसाठी पोलिसांकडून समन्स आले। साताऱ्याच्या वडूज पोलिसांनी जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांना चौकशीसाठी समन्स बजावलेले आहे। त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे। त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसलाय। राज्याचे माजी सभापती राहिलेले रामराजे नाईक निंबाळकर यांना मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये चौकशीसाठी पोलिसांनी साताऱ्याच्या वडूज पोलीस स्टेशनमधून समन्स आले। त्यामुळे त्यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे। या प्रकरणात शरद पवार गटाचे नेते सामील असल्याचा आरोप करण्यात येत होता। या संदर्भात माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत। तुषार, रामराजेंना समन्स पाठवलं गेल्यामुळे काय खळबळ माजली आहे? नक्कीच आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादी गटाचे प्रमुख नेते, ज्येष्ठ नेते आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये वडूज पोलिसांकडून आपल्याला समन्स पाठवण्यात आलेला आहे। उद्या 11 वाजता रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी आपल्याला वडूज पोलीस करताना पाहायला मिळणार आहे। कारण की जयकुमार गोरे यांची बदनामी आपल्याला प्रामुख्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जी होत होती, त्या प्रकरणामध्ये तुषार खरात पत्रकार यांना यापूर्वीच आपल्याला पोलिसांनी अटक केल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर जो अधिकचा तपास सुरू झाला, या तपासामध्ये काही राजकीय धागेदोरे असल्याचं देखील आढळताना पाहायला मिळालं। त्यामध्येच या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा हात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभागृहामध्ये केला। आणि याचाच पुढचा टप्पा म्हणजे या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख नेते माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये उद्या चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। उद्या रामराजे नाईक निंबाळकर यांची पोलीस आपल्याला चौकशी करतील आणि यामध्ये आणखी कोण कोण या सर्व प्रकरणामध्ये सहभागी आहे ते आपल्याला तपासाअंती पाहताना मिळणार आहे। धन्यवाद तुषार या माहितीसाठी।